नमस्कार मित्रांनो, माझ्याकडे विनोद पुरोहित म्हणून आलेले आहेत. तर त्यांना काय काय त्रास होतो ते सांगतील बा. सांगा तुम्हाला काय त्रास होतो. मला कंबरला दुखत होते, वाकायला येत नव्हतं. आता एकदम ओके झाले. ट्रीटमेंट नंतर आता वाकायला येते, फरक पडलाय म्हणजे नाही का. तर मित्रांनो, मी काय केलं होतं माहिती का, एक मिनिट असं करा, त्या भिंतीला हात लावा. तर मित्रांनो काय करायचं बा, पाठ आणि कंबर तरी जाम झालीच तर पेनिंग होतं बा, खाली वागता येत नाही, पायाचे गोळे पण जाम झालेले असतात. अशा वेळेस काय करायचं माहिती बा, ह्या साईडला मेन नस आहे, त्या दोन्ही नसा असतात, त्या नसा अशा दाबून फक्त ऑपरेट करायचे मित्रांनो. अशा वरती घ्यायच्या. इथे लॉक करायचे मित्रांनो. लॉक केल्यानंतर फक्त अशा खाली आणायची आणि इथून बा खाली करायचं, असं दाबत खाली घ्यायचं. सगळा एअर जो आहे तो हा बोटामध्ये आलेला असतो मित्रांनो. आणि फक्त असं वळलं की ऑटोमॅटिक ते बोटं मोडली जातात आणि एअर बाहेर पडतो. हे दोन्ही साईडला करायचं. आणि ते केल्यानंतर तुम्ही तिथं बसा. हे जे आहे हे मित्रांनो, हे दोन्ही पायाचे गोळे बसल्यामुळं, उठल्यामुळं किंवा जास्त वेळ उभं राहिल्यामुळं होतं, हे पूर्ण मोकळं करून घ्यायचं. हे मोकळं केल्यानंतर त्यांना असं बसवायचं बा मित्रांनो, असं बस तिरकं कपडे वाटल्यावर. हे केल्यानंतर पोटातली पूर्ण हवा बाहेर काढायची, श्वास पूर्ण बाहेर काढायचा, श्वास मोकळा ठेवायचा आणि शरीर पूर्ण लूज सोडायचं. आणि ते सोडल्यानंतर नॉर्मल असं ताणून घ्यायचं मित्रांनो. आणि फक्त असं झटका द्यायचा की हाडं सगळी मोकळं होतात मित्रांनो. आणि हे झाल्यानंतर दोन्ही साईडला केलं, हे जर आपण दोन्ही साईडला केलं तर असं हाडं मोकळं होतात मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण टाकला होता मी, जे कानामध्ये पॉईंट आहे मित्रांनो. तर या ठिकाणी कमरेचा पॉईंट आहे पहा, हे फक्त पॉईंट दोन्ही साईड, दोन्ही कानाचे पॉईंट हे असे दाबून घ्यायचे बघ मित्रांनो. हा पाठीचा मणकेचे पॉईंट आहेत पहा असे. हे दाबून झाल्यानंतर आता तुम्हाला काय चेंज वाटतोय ते तुम्ही सांगा. आता फरक लय पडलंय नाही का. आता उठायला बसायला येत नव्हतं, आता बरोबर खाली वागता येत नव्हतं, खाली वाकून बघा बरं. खाली वाकायला येते आता. लय फरक पडलाय मध्ये, लगेच फरक पडलाय. चालेल. तर मित्रांनो, हे करत असताना काही गोष्टीची काळजी घ्या. मी जे ट्रीटमेंट केलेली आहे ते बघून तुम्ही उपचार करावे, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. असं जर कधी तुम्हाला प्रॉब्लेम झालाच तर ही ट्रीटमेंट करायची. आणि पाठीचे मणके आणि कंबर मोकळे करण्यासाठी पहा, हे बोट इथं लावायचं, हे बोट इथं लावायचं आणि फक्त असं प्रेस करायचं पहा मित्रांनो. हे प्रेस करायचं दोन्ही हाताचं. आणि इथे आपण घड्याळ घालतो पहा, त्या घड्याळाच्या शेजारीच एक बारीक खड्डा आहे, तो खड्डा एक प्रेस करायचा मित्रांनो. ह्याच्यामुळं कंबर मोकळी होते आणि ह्याच्यामुळं पाठ मोकळी होते. तर माझा व्हिडिओ मित्रांनो आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.